श्री स्वामी समर्थ. कसे आहे सर्वजण? आशा आहे की मस्तच असाल, मजेत असाल. आज आपण नवीन अशी डिझाईन तयार करणार आहोत. स्वामी समर्थांची जी की खूप ट्रेंडिंग अशी रांगोळीची डिझाईन करत आहेत. कोणतेही आपण घरामध्ये सणवार किंवा स्वामींची पारायण वगैरे चालू करतात, त्यासाठी खूप महत्त्वाची किंवा आपल्याला पूजा करायला वेळ लागतो, त्यामुळे ही मांडणी करून परत अशी काही डिझाईन्स वगैरे काढणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे अशी मी रेडीमेड रांगोळी आधीच तयार करून ठेवते, जेणेकरून की आपल्याला पूजा करून सगळी व्यवस्थित मांडणी वगैरे करून आपल्याला अशी रांगोळी काढणे वगैरे होत नाही. त्यामुळे आधीच आपण अशी रांगोळी रेडी करून ठेवू शकतात. आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे की कशी प्रकारे रांगोळी रेडी करायचं आहे, काय नाही. तुम्हाला तर माझी सगळी व्हिडिओ पाहतच असाल. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करत चला, जेणेकरून पुढच्या तुमच्या मैत्रिणींना वगैरे युजफुल होईल, त्यांच्यासाठी पण बघण्यासाठी. अशा प्रकारे आपण स्टार्टिंगला रांगोळी आखून घेतलेली आहे. कोणती बी तुम्हाला जी डिझाईन हवी आहे ती डिझाईन आधी काढून घ्यायची आहे OHP शीटवरती. त्यानंतर 50% फेविक्रिल आणि 50% पाणी यूज करून आपण त्याच्यावरती अप्लाय करून वन शेड तयार करून घेत आहोत रांगोळीचा. जे तुम्हाला कलर हवे ते तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर ती रांगोळी 1-2 तास तरी सुकायला हवी. चांगली सुकल्यानंतरच डबल शेडिंग करायची आहे, कारण ती शेडिंग नाही करता आली ना ती रांगोळी चांगली उचकायला लागेल, निघायला लागेल. त्यामुळे चांगल्या प्रकारे वाळू द्या, त्याला सुकू द्या. मी अशा प्रकारे सुकल्यानंतरच डबल शेड देत आहे. बघा कुठेतरी काय होतं आहे का. हे शेडिंग केल्यानंतरही तुम्हाला अजून 2-3 तास तर सुकायला ठेवायचं आहे. त्यानंतरच आपल्याला फॅब्रिक पेंटिंगच्या कलरनं आउटलाईन देऊन घ्यायची आहे. मी अशा प्रकारे रांगोळी सगळी आखून घेत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ही डिझाईन खूप छान आहे. एक गृहिणींसाठी युजफुल असे व्हिडिओ आहेत माझे. हे तुम्ही बघू शकलात. माझे अकाउंट जर चेक केला तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला युजफुलच वाटेल, जेणेकरून मी जसे की ट्रेंडिंग डिझाईन टाकत असते. आरी वर्क, रांगोळी. आता मी रांगोळी मॅट, जसे उलनचे रांगोळी मॅट तयार करतायत, ते पण डिझाईन मी यूट्यूबवरती टाकत जाणार आहे, जेणेकरून तुम्हालाही त्याची माहिती भेटेल, तुम्हालाही नवीन डिझाईन करता येईल. त्यासाठी मी ते पण डिझाईन टाकणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा नवीन बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑल बटन्सवर क्लिक करून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील, येत जातील. आणि असेच माझ्या चॅनलला कमेंट करत चला. जेणे तुम्हाला जर काही अडचण वाटली किंवा कशी वाटली माझी व्हिडिओ, त्याबद्दल मला कमेंट करत चला. असेच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईन किंवा सांगत जाईन. तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे ते बी मला कमेंट करून सांगा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.